29 एप्रिल 2025 रोजी प्रशासनाचे अधिकारी सुप्रिया कांबळे आणि NHI कन्सल्टंट गायकवाड यांचे सहकारी अधिकारी उरण तालुक्यातील चिरनेर येथे हजर होते। शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना सुद्धा आणि अधिकाऱ्यांनी शेतजमिनीचे सर्वे केले आणि त्यांचा मनमानी कारभार चालू ठेवल्याचे आरोप होत आहेत। शेतकऱ्यांना भूसंपादन किंवा प्रकल्प संदर्भात इतर कामं सर्वेक्षणीय गोष्टींची माहिती न पडावी म्हणून जाणून बुजून उरण तालुक्यात होणारा प्रकल्प भूसंपादन याची माहिती स्थानिक वृत्तपत्रात न देता इतर वृत्तपत्रात नोटीस निविदाद्वारे प्रसिद्ध केली जात आहे। त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत। MSRDC विरार अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडॉर हा पागोटे चौक मध्ये इंटरकनेक्ट होतोय। या पागोटे चौक रस्त्यामध्ये येणारा सर्व्हिस रोड हा बंद होण्याची शक्यता आहे। याबाबत MSRDC मध्ये कोणत्याही पत्रव्यवहार न करता सर्व्हे चालू केला आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी शेतकऱ्यांतर्फे केंद्र सरकार नितीन गडकरी यांना विनंती करण्यात आली आहे। तिनेसाठी परत चॅलेंज करू असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनीचे सर्वेक्षण चालू आहे, त्यामुळे या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विक्रांत पाटील यांनी प्रशासनाला दिलाय। यावेळी अजय मुंबईकर, प्रशांत मोकल, शिवप्रसाद भेंडे, सदाशिव पाटील, नारायण पाटील, देविदास पाटील, ऋषिकेश भेंडे, भास्कर मोकळे आणि चिरनेर गावचे शेतकरी आणि कळंबुसरे गावचे शेतकरी उपस्थित होते। दिनांक 29 रोजी नॅशनल हायवे तर्फे पागोटे चौक याचा संयुक्त मोजणीची तारीख होती। सदर या सर्वेसाठी चिरनेर व कळंबुसरेचे शेतकरी बांधवांनी तीव्र विरोध केला असताना सुद्धा नॅशनल हायवेचे अधिकाऱ्यांनी त्यांचं कोणत्याही प्रकारचं ऐकलं नाही व त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या मागण्या ऐकून घेतल्या नाहीत। सदर हा रस्ता आहे तो कोणाच्या हितासाठी बांधलेला आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधलेला आहे की भांडवलदारांच्या हितासाठी बांधलेला आहे, याचं आम्हाला उत्तर शासनाने द्यावं। याच्यामध्ये सरकारचं भरपूर नुकसान आहे व यांनी अलाइनमेंटमध्ये बरेच छेडछाड केलेली आहे व एखाद्या भांडवलदारांच्या फायद्यासाठी व एखाद्या भांडवलदारांकडून फायद्यासाठी होत आहे। याचं यांनी मी पुरावासकट आपल्याला दाखवू शकतो। सदर नितीन गडकरी साहेबांना परत एकदा विनंती आहे की याच्यामध्ये आपण बारकाईने लक्ष द्यावं। याच्यामध्ये भरपूर मोठा गोल होणार आहे। अनेकांनी याच्यामध्ये अलाइनमेंटच्या अगोदरच बांधकाम केलेले पण आहेत। सरकारचा पैसा लुटण्याचं काम याच्यामध्ये होत आहे। हे आपण नॅशनल ॲक्ट 1956 प्रमाणे कोणत्याही प्रकारे NHIचं वागणूक चालत नाही आहे। 3A जो झाला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनाही कोणालाही कल्पना दिली नाही आहे। त्याने 3A हा लोकल पेपरमध्ये न देता त्यांनी दुसऱ्याच पेपरामध्ये दिलेला आहे। सदर आपल्याला विनंती आहे की याच्यामध्ये परत 3A साठी प्रोसिजर करावी, अन्यथा शेतकऱ्यांना आक्रमक होऊन आंदोलन करावं लागेल। वादळवारा लाईव्ह श्री विठ्ठल ममताबादे उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।